कोमारा ते नवगाव बांध राज्य महामार्गावर बुधवारी दुपारी सुमारे 12:15 सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. भरधाव आणि बेफाम ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत आई आणि तिच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुभांगी पितांबर लांजेवार वय 30 वर्ष आणि रियांश पितांबर लांजेवार वय 3 वर्ष हे दोघे दुर्दैवी मृत्युमुखी पडले. पितांबर प्रकाश लांजेवार वय 35 वर्ष हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे तिघेही मोटारसायकलने नवगाव बांधकडून कोहमाराकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने बेफाम वेगात आणि पूर्ण निष्काळजीपणे वाहन चालवत थेट धडक दिली. या अपघाताने रस्त्यावरच हाहाकार माजला. क्षणात 2 जीव गेले आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान दुर्गापूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. नागरिकांचा संताप उसळला असून भरधाव वाहनांवर आळा घाला अशी जोरदार मागणी होत आहे. आकाश नंदागवळी, गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख.